नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्रियाशील अध्ययनावर 15 महत्त्वपूर्ण प्रश्न, ज्यामधून 3 ते 4 प्रश्न हमखास येतात आणि आपल्याला 3 ते 4 गुण देऊन जातात मित्रांनो. तर आपण सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. शिक्षक विद्यार्थ्यांना जलसंधारण या विषयावर स्थानिक गावातील लोकांची मुलाखत घेऊन अहवाल तयार करण्यास सांगतो. ही पद्धत कोणत्या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे? ऑप्शन ए पाठांतर आधारित मूल्यमापन, ऑप्शन बी अनुभवाधारित रचनावादी अध्ययन, ऑप्शन सी व्याख्यान पद्धती, ऑप्शन डी स्पर्धात्मक मूल्यमापन. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंटमध्ये. असे आपण 15 प्रश्न घेणार आहोत. 15ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे आणि किती गुण आपल्याला येत आहे ते आपल्याला शेवटीला सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अनुभवाधारित रचनावादी अध्ययन. मित्रांनो, असे आपण 15 प्रश्न घेणार आहोत. कमेंटमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थी गटांमध्ये चर्चा करून समस्येचे निराकरण करतात. शिक्षक फक्त मार्गदर्शक भूमिका घेतो. ही भूमिका काय दर्शवते? ऑप्शन ए शिक्षक केंद्रित नियंत्रण, ऑप्शन बी निष्क्रिय अध्यापन, ऑप्शन सी सुलभकर्ता भूमिका, ऑप्शन डी निर्देशात्मक पद्धत. प्रश्न क्रमांक 2 चालू आहे. याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद आहे आपल्याकडे. मित्रांनो, क्रियाशील अध्ययनावर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्यामधून सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत आणि प्रश्न आपल्याला खूप सोप्या पद्धतीने सुटणार आहेत. म्हणून जर ती व्हिडिओ बघितला नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर द्या. मित्रांनो, आपले इथेच 3 ते 4 गुण पक्के होऊन जातील. मित्रांनो, उत्तर आहे सी सुलभकर्ता भूमिका. प्रश्न क्रमांक 3 बघा. विद्यार्थ्यांच्या चुका वर्गात चर्चेसाठी वापरणे हे कार्य दर्शवते. ऑप्शन ए दंडात्मक संस्कृती, ऑप्शन बी रचनावादी व चिंतनशील प्रक्रिया, ऑप्शन सी फक्त गुणांकन सुधारणा, ऑप्शन डी पाठ्यपुस्तकावर अवलंबित. काय असू शकते सांगा मित्रांनो. विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत ते चर्चेसाठी वापरून त्या चुका पुन्हा न करणे आणि त्या चुकांना दुरुस्त करणे, यासाठी मित्रांनो चर्चा चालू आहे. तर त्यासाठी मित्रांनो रचनावादी व चिंतनशील प्रक्रिया आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4 बघा. क्रियाशील अध्ययनात भूमिका अभिनय वापरण्याचा मुख्य उद्देश काय असतो? ऑप्शन ए वेळ भरून काढणे, ऑप्शन बी पाठांतर दृढ करणे, ऑप्शन सी संकल्पनाचे अनुभवात्मक आकलन, ऑप्शन डी केवळ मनोरंजन. मित्रांनो, क्रियाशील अध्ययन चालू आहे आपलं. क्रियाशील अध्ययनावर जा लेक्चर होता आपला 5 ते 10 मिनिटाचा, तो आपण अपलोड केलेला आहे. त्यामध्ये सगळ्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. फक्त आता प्रश्न, त्याच्यावर 15 प्रश्न जर झाले आपले व्यवस्थित, तर मित्रांनो आपण कोणता पण क्रियाशील अध्ययनावरचा कठीणात कठीण प्रश्न आपण सोडवू शकतो आणि आपले 3 ते 4 गुण हमखास पक्के होतील. आपले उत्तर आहे सी संकल्पनांचे अनुभवात्मक आकलन. प्रश्न क्रमांक 5 बघा. विद्यार्थ्यांना प्रकल्प दिला जातो पण निकष स्पष्ट दिले जात नाहीत. ही कोणती मर्यादा दर्शवते? ऑप्शन ए स्वायत्ततेचा विकास, ऑप्शन बी असंरचित मूल्यमापनातील अस्पष्टता, ऑप्शन सी सर्जनशीलता वाढ, ऑप्शन डी चिंतनशीलता. काय असू शकते प्रश्न क्रमांक 5चं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून. जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करून सहकार्य करावे. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी असंरचित मूल्यमापनातील अस्पष्टता. प्रश्न क्रमांक 6. क्रियाशील अध्ययनात स्थानिक साधन सामग्री वापरण्याचे महत्त्व काय? ऑप्शन ए खर्च वाढवणे, ऑप्शन बी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढवणे, ऑप्शन सी शिक्षण वास्तवाशी जोडणे, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक टाळणे. काय असू शकते उत्तर या प्रश्नाचं सांगा मित्रांनो. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शिक्षण वास्तवाशी जोडणे. PDF टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो, जॉईन करून घ्या. प्रश्न क्रमांक 7. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न तयार करून चर्चा करणे हे कोणत्या कौशल्याचा विकास दर्शवते? ऑप्शन ए यांत्रिक स्मरणशक्ती, ऑप्शन बी उच्चस्तरीय चिंतन, ऑप्शन सी केवळ अनुकरण, ऑप्शन डी निष्क्रिय सहभाग. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि प्रश्न येण्यासारखा आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. प्रश्न क्रमांक 7 त्याच्यासमोर डॅश करा. ABCD काय असेल ते उत्तर कमेंटमध्ये द्या. मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी उच्चस्तरीय चिंतन. प्रश्न क्रमांक 8 बघा. क्रियाशील अध्ययनात मूल्यमापनाची योग्य पद्धत कोणती? ऑप्शन ए वर्ष अखेर परीक्षा, ऑप्शन बी सतत सर्वांगीण मूल्यमापन, ऑप्शन सी केवळ तोंडी परीक्षा, ऑप्शन डी फक्त वस्तुनिष्ठ परीक्षा. प्रश्न क्रमांक 8 काय उत्तर राहील सांगावे. उत्तर आहे आपलं सतत व सर्वांगीण मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 9. शिक्षक विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयावर पोस्टर तयार करून त्यांचे स्पष्टीकरण देण्यास सांगतो. हे कोणते शिक्षण आहे? ऑप्शन ए निष्क्रिय ग्रहण, ऑप्शन बी बहुआयामी अध्ययन, ऑप्शन सी फक्त लेखी परीक्षा, ऑप्शन डी एकसाची अध्यापन. प्रश्न क्रमांक 9 चालू आहे. उत्तर द्यायचं आहे आपल्याला, जे की राहणार आहे ऑप्शन बी बहुआयामी अध्ययन, मल्टी मॉडल. प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांमध्ये भिन्न गती असल्यास क्रियाशील अध्ययनात शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए सर्वांना एकच कार्य देणे, ऑप्शन बी भिन्नीकृत अध्यापन, ऑप्शन सी फक्त वेगवान विद्यार्थ्यांवर लक्ष, ऑप्शन डी स्पर्धा वाढवणे. उत्तर आहे आपलं भिन्नीकृत अध्यापन, डिफरन्शिएशन. प्रश्न क्रमांक 11.
क्रियाशील अध्ययनाचा सर्वात मोठा फायदा ऑप्शन ए वेळेची बचत, ऑप्शन बी शिस्त वाढ, ऑप्शन सी संकल्पनांची दीर्घकालीन समज, ऑप्शन डी कमी संसाधन वापर. मित्रांनो, या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला येईल असं मला वाटते, कारण आपण हे घेतलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. आपलं उत्तर आहे ऑप्शन सी संकल्पनांची दीर्घकालीन समज. प्रश्न क्रमांक 12, शिकताना आनंद ही संकल्पना कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए दंडपणात्मक संस्कृती, ऑप्शन बी बालकेंद्रित दृष्टिकोन, ऑप्शन सी पाठांतरवाद, ऑप्शन डी शिक्षकाधिकार. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 चालू आहे. लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, YES टाईप करायचं आहे, PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बालकेंद्रित दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 13, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून निष्कर्ष काढायला लावणे म्हणजे? ऑप्शन ए निर्देशात्मक पद्धत, ऑप्शन बी अन्वेषणाधारित अध्ययन, ऑप्शन सी यांत्रिक शिक्षण, ऑप्शन डी पुनरावृत्ती पद्धत. आपलं उत्तर आहे अन्वेषणाधारित अध्ययन. प्रश्न क्रमांक 14, क्रियाशील अध्ययनात शिक्षकाचे नियोजन सर्वात महत्त्वाचे का? ऑप्शन ए नियंत्रणासाठी, ऑप्शन बी वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, ऑप्शन सी अर्थपूर्ण व संरचित अनुभव देण्यासाठी, ऑप्शन डी गुणांकन सुलभतेसाठी. प्रश्न क्रमांक 14 इम्पॉर्टंट आहे आणि आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी अर्थपूर्ण व संरचित अनुभव देण्यासाठी. प्रश्न क्रमांक शेवटचा म्हणजे 15वा, विद्यार्थ्यांना समुदायातील समस्येवर उपाय सुचवण्यास सांगणे हे कोणत्या प्रकारचे कौशल्य विकसित करते? ऑप्शन ए केवळ स्मरण, ऑप्शन बी अनुप्रयोग व सर्जनशील विचार, ऑप्शन सी पाठांतर, ऑप्शन डी अनुकरण. मित्रांनो, 15वा प्रश्न चालू आहे. आपल्याला 15पैकी किती गुण आले आपल्याला सांगायचं आहे कमेंटमध्ये, YES टाईप करायचं आहे आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत चालायचे आहे आणि लाईक करून सबस्क्राईब करायचे. उत्तर आहे मित्रांनो आपलं ऑप्शन बी केवळ अनुप्रयोग व सर्जनशील विचार. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलसोबत जोडून राहा आणि कोणत्या विषयावर आपल्याला पुढचा व्हिडिओ हवा आहे ते आम्हाला नक्की सांगा, आम्ही त्यावर प्रयत्न करू. थँक्यू सो मच.